श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। देखो नि भरत प्रेमासे नमन करो नि वेगेसी सांगावया राम कथेसी प्रेम कपीसी अनिवार। गौरी पुत्र गजानन, कौशल्य पुत्र गुरंदन, अंजनी पुत्र हनुमान मार्ग दाखवल्या गेल्या आधी तया दयानिधीचे संत रम्य रामायण लक्ष्मण शक्तीतला 6वा अध्याय चालू आहे। 3:40 झाल्याची आमची 2 अध्यायाच्या 346 शिल्लक आहेत। 2.5 तास शिल्लक आहेत। लय पळत बी जायचं नाही, लय दमानं बी जायचं नाही। भरताचं प्रेम बघितलं आणि हनुमंत रामकथा सांगायला तयार झाले। निश्चय मने स्वये राम अनुभवने जगी राम रूप देखने भरत उल्लंघन केवी। आमचा निश्चय काय जे जे पाहे भूत ते ते माली जय भगवंताची अवस्था हनुमंत बोलता। कुठा रामाचा तोही रामसाचा केवी उल्लंघू याची वाचा लावीन कथेचा अन्वय। गाण्याला काय व थोरलं मालक काय धाकटं मालक काय सारखंच आहे। रामाचा भाऊ लक्ष्मण मला मालकाचा हनुमंत म्हणतात। सावधान चित्रकुटीर गुणंदन देवनी तुम्हासी समाधान पुढारी गमन मांडले। चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी वाल्मिक ऋषीला आणून तुम्हाला समाधान दिलं। पादुका तुमच्या मस्तकावर ठेवल्या पुढे राम लक्ष्मण निघाले। भेटी सांगून या गुह्य गोष्टी भंग ऋषी जगजेटी उठा उठी उद्धरीला। ऋषीची भेट घेतली असणारा या शर्मग ऋषीचा उद्धार केला। राम लक्ष्मण पुढे निघाले। सीता उचलोनी निघे तेलवा रामे करोनी बाण लावा मावा ओ माया। त्याच्या पाठीमागे लक्ष्मण, त्याच्या पाठीमागे सीता होती। विराट नावाचा राक्षस आला, सीतेला उचलून घेऊन चालला। रामाने एका बालात विराटाचा काटा काढला। आयुषी सख्य पडले पंचवटी सिराईले आश्रम मनोरम रचिले राखण ठेविले जटायू नावाचं पाखरू। अशा प्रकारे पंचवटीच्या ठिकाणी वास्तव्य लक्ष्मणाला गुंफा केली। रक्षण करण्याकरता जटायू ठेवला। हरिता वन विहारासी सौमित्रे मारिले 100 शूर्पणखा माता होय तयासी लक्ष्मणासी छळली। गेल्यानंतर लता वेळी आडव्या येऊ लागल्या। त्यावेळी अचानक काळखंड हातामध्ये आलं। लक्ष्मणाला त्या लताविरी तोडत असताना सांबासुराचं मुंडकं उडवलं। चित्र केले सरे गचे दिले नाक कान खर दूषणा गेली शरण राम लक्ष्मण मारावया। बदला घेण्यासाठी शूर्पणखा लाली लावून आली। सकाळच्या कवळ्या उन्हात राम लक्ष्मण बसली होती। होय व मी तुमची आस्तुरी आहे। मग या लक्ष्मणाला बायकोच नाही करावी की? कोण म्हणतोय? सीता म्हणते। शूर्पणखा काय म्हणते? भाऊजीला सांगायची काय तर मी त्यांची होती म्हणून। रामानं तिच्या पाठीवर नेलं। हिचा खरपूस समाचार घे। लक्ष्मणानं नाकलवट छाटलं। नक्की आबो 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 करत कुठे गेले? सहस्र रक्षोगणा त्रिशिरानी खर दूषण श्रीराम लक्ष्मणी आपण दारणोर न करू पंढरपुराच्या ठिकाणी गेली। खर दूषण त्रिशर 14,000चा लवाजमा घेऊन त्या ठिकाणी आली। त्यावेळेला रामानं सगळ्याचा सप्प केला। एकलेनी रामे आपण मारिले न लागता क्षण मुक्त करोनी जनस्थान द्विजादान दिले। केलं ब्राह्मणाला दान दिलं गेलं। अशा प्रकारचा निस्वार्थी पुरुषार्थ भगवान प्रभू रामचंद्राने केला। ऐकून या ते मात तळमळी लंकानाथ सीतारणासी उद्यत छळनार्थ करू आला। नक्कीच एवढ्यावर थांबली नाही दादा। ए दादा, त्या रामापाशी लई जिंकली बाई आहे। आमुष्याला बोलले आणि काची जोळी घेतली। मारीच्याला हरणाचा वेश दिला। मृगवेश दिला मारीच्यासी
एकता सीता उल्लासी त्वचा मागे कांचोळीसी श्रीराम तयासी मारू बघितलं होय व आयोजन गेल्यानंतर तुम्ही राजा मी राणी या हरणाच्या कातडीची चोळी चांगली सरकार आहे सीतबाई कोचंबरी ऐकलं राम हरणाच्या मागे गेला मृग निघे बाहेरी राम काढो नेला दुरी जटायू चरू गेला वनांतरी सीता सुंदरी राम हरणाच्या मागे गेला जटायू चराला गेला काय घडलं रक्षण ठेविला लक्ष्मण ऐकोनी माया मृग वचन तयाचे करोनिया छळन दिलात दौडोनी सीतेने लक्ष्मणाला राखत गेलो होतं त्या असताना मारीचारा पुकारा केला लक्ष्मणा धाव 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 सीता अपशब्दात बदली लक्ष्मण रामाच्या संरक्षणाला गेला रावणाने ओनी कपटे करी हरिली जानकी सुंदरी जटायू धावला झडकरीन तयासी मारी चित्त आलं माय भिक्षावाळ म्हणलो 4 वेदाचा खंडन करणारा रावण त्याला लक्ष्मणाला वडलेली रेषावर आणताय अहो हे रामायण रामासाठी नाही आणि रावणासाठी नाही हे रामायण तुम्हा अज्ञान जीवासाठी आहे 3 ब्रह्म एका ठिकाणी आहेत आणि 4थी माया 297 अध्यायाचं रामायण सांगत असताना मी तुझं खंडन करायचं आहे द्वैताचं खंडन करायचं आहे अद्वैताचं वास्तव करायचं आहे वकूट नाही वाचा रामाला लावला तव जटायुसी होता प्राणोत्क्रमण करोनी तयाचे उद्धरण पुढे आपण रामानं मारीच्याला मारलं जटाई पैसे आले जटाई राम राम म्हणत होता कंठात बांध धरला होता हात पाया विन मोडला कबंद गिळा वया आला रामे निज बाणेचे दिला पाठविला वैकुंठा रामाने काय केलं पर्वताच्या ठिकाणी गेले सिद्धे झाडा झुडपाला कवटाळ आला कबड नावाचा राक्षस आला रामानं त्याचा ताटा काढला तिरी महावीर आम्ही भेटलो वानर स्वामी मिनला रामचंद्र भाग्य थोर भेटले गेले आमचं भाग्य मोठं हनुमा भरताला कथा सांगू लागला आली सुग्रीवा वैर भारी दारा राज्य हिरोनी झडकरी आम्हा घालोनी बाहेरी राज्य करी होत रामाचं सुग्रीवाचं सख्यत्व झालं सुग्रीवाची बायको वालीनं हरण केली होती रामाची बायको रावणानं हरण केली होती दोघांची आदाशप्ता झाल्या आलो रामासी रामे कुडाविले अम्मासी मारोनिया वालीसी सुग्रीवासी आम्ही रामाला शरण आलो रामाला आम्हाला आधार दिला आलच्या वाळीचा काटा काढला किष्किंध्याचं राज्य सुग्रीवाला दिलं सूत युवराजा करोनी सीता शुद्धीची एकाजा झडकरी पाठविला ओजा सांगा ते मज वांडर पाठवले त्यापैकी दक्षिण बाजू आमच्याकडे होती हनुमान म्हणतोय अंगदाला माझ्यावर बरोबर दिलं आधी सीता शुद्धी मी आणली म्हणला नाही मग अंगदाला आणली म्हणला वाचा शुद्धी आणली ती मग निघाले लवलाई कपी सैन्य चालवीत पायी दोही बाई रघुराजा आणि एवढं काम केलं मी केलं अरे येड्या ब्रह्मांडाचा मालक असणारा हनुमा सीतेची शुद्धी केली दास्यभक्ती करत असताना अहंकार नाही त्यानं केलं म्हणतोय अरे जरा सागाला वाचायला याला अहंकार येतोय माळाच्या पलीकडे कित्येक असतात अहंकाराचं छेदन करण्यासाठी रामायण ऐकायचा वाचा शिकवी रावणासी न मानी तो त्याच्या वचनासी लाता आणि तल्या तयासी तू आला रामासी शरण दादा रामाची बायको रामाला दे रावणाचं आवृत्ती कुत्र्याच्या शेपटासारखी होती लढीत घातल्याचं वाकडत बिभीषणाला लाता हल्ल्या बिभीषण रामाला शरण गेला सैन्य परिमित हाती पर्वत झेलित सागरी घालिती त्वरित हिळाची सेतू बांधली असणाऱ्या पर्वत राम अक्षर लिहिलं गेलं पर्वत असणारी या ठिकाणी पर्वत पाण्यात टाकली पायवाट तयार केली अलंकार वानर प्रवेश
वेशले दुर्ग लावणी वस्तू सभे अनेक जाळील्या वेळेच्या ठिकाणी गेली बाकीच्या कोपटाला आगी लावू लागली. राम काय म्हणले, अरे अपराध रावणानं केला रे, बाकीच्याची घर कशाला जाळता. राक्षस सैन्य बहुसाल मरता कृपा बदली भगवंता एकाची अपराधता लोका समजता के सागर असताना भगवान रामचंद्र आहे. त्या रामानं सुग्रीवाला सांगून वानराला शांत केलं. श्रीराम दीन दयाळ श्रीराम स्वय स्नेहाळ श्रीराम कृपा कल्लोळ प्रणित पाळ रामचंद्र अशा प्रकारे असताना शांतता निर्माण केली. केवळ माझी बायको रावणाला नेली, आपला रावणाला केला, बाकीच्याला कशाला म्हणून दया दाखवली. राम कृपेचा कोवळा रामजीवीचा जिवाळा राम कृपाळू कळवळा लोका सकळा रामजीवीचा जिवाळा आहे. अहो सर्वस्वाचा सर्वस्व आहे. म्हणून त्या रामाला कायेनं वाचेनं मनानं शरण जावं लागतं. महादेव महाराजकडे व्यासपीठाकडे चला. स्थिती गती महादेव महाराजकडे विश्रांती सच्चिन मूर्ती श्री रामामुळे जगाची उत्पत्ती स्थिती अशा प्रकारची अवस्था झाली आहे. अहो नाही त्यानं खेळच मांडलाय, त्याला वैकुंठात करमत नाही म्हणून मृत्यू लोकांचे तो वाचा निरापराधे केवी मारू मनोनी मांडिला निशिष्टाचारू अंगद विरू अति चतुर मारायचं म्हणून अंगदाला शिष्टाईसाठी पाठवलं. अंगदानं 4 असणाऱ्या रावणाची कथा सांगितली, पण रावणाची वृत्ती वाकडी होती. युद्ध अटळ झालं. शिकविला बहुत रीती ते न माने चिलंकापती माग मांडली युद्ध ख्याती केली शांती राक्षसा. राम म्हणला तुझा वकूतच भरत आलाय, तुझी घटकाच भरत आली आहे. आता मी तर काय करणार आहे, तुझा वकूत आल्यावर तुला संपवणार आहे. युद्धकांडाच्या 62व्या अध्यायात संपवणार आहे. परंतु ग्रंथ करते गावबा महाराज म्हणतात रामानं युद्ध मांडलं. मंत्री प्रस्तादी महोदर इंग्रजितादी महावीर कुमरे कुमर गणगोर अशा प्रकारचं युद्ध झालं. 80,000 बायकाचा नवरा रावण, 1,00,000 नातू, 1,25,000 पंतू, प्रधान इंद्रजितासारखं पोरग, नव कुंभकर्णासारखा भाऊ, सगळ्याचा सप्पू झाला. अबो 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 काय करू म्हणला. महाभाऊ कुंभकर्ण उभा जिरोनी बाण अर्धी नाक कान कापुणा शिर कमळ. कुंभकर्णाला वरदान होतं ज्याला पार राखील त्याचे कुठं मरण आहे म्हणून त्याचा अगोदर मुंडकं चटलं, हातपा चटले, मग कुंभकर्ण मारला. बंद पुत्राचे दुःख वारी आई मुखी शंक करी रावणा दुर्दशा तोरी सुरासुरी धाक त्याचा. पोराचं दुःख असणाऱ्या रावणाला झाले. रावण असणारा डोळ्यावाट पाणी आणलं, डोळं घर घरा फिरवलं. दुःखे आरंभळला बहुता तुरबळी हार गुणात माझे काही न चले मत दात खात कर. रामपुरुषाच्या माझं काय चालत ना, दात कर 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 रावणाला खाल्लं. वादट वीर कुंभकर्ण रामे मारिला विंदुण बाण इंद्रजित महावीर दारुण स्वमित्र जाण निवटिला. हनुमाला 3 बहिणी मारल्या आणि रामाला कुंभकर्ण भाऊ मारला. पोरग लक्ष्मणानं मारलं. कुणाकुणाच्या नावावर रडू आता मला. प्रधान मारिले अवघे सैन्य सैन्यानी गेले जीवे एकिले मे काय करावे रणिम नागवे रघुनाथा. दात करकरा खात डोळे गरगरा भवंडित रागे दोन्ही हात चोरीत शक्ती अद्भुत असताना बाटल्यातील शक्ती रावणानं घरचा लंका बेजा बिभीषणासाठी सोडली. शरणागत मारू आपण त्या कारणे सांगितलं हरिभक्त परायण अनिल महाराज कराळे, वाचक नारायण महाराज जाधव. आणि अशा प्रकारे असणारी शक्ती लक्ष्मणाला शरणारी. ताता दारुड्या नवऱ्याला बघून दिलं म्हणून असणारी शक्ती लक्ष्मणाला शरणाली. लक्ष्मणाला असणाऱ्या शक्तीला हृदयात जागा दिली. आलं का? हा हरिभक्त परायण साबळे महाराज
सांगण्यासाठी वेगी लक्ष्मणा धाविन्नाला पाठीशी शरणांगत फास्ट चालायचं नारायण महाराज. शतदा शक्ती छेदून ठेला गुडा दादूला पाठीशी घातलं. सिंहासारखा लक्ष्मण पुढे आला आणि शक्तीला हृदयात जागा दिली. झालेली सेवा रामार्पण. पुढची सेवा पुढचे महाराज करतील. प्रभु रामचंद्र भगवान की जय. राम भक्त हनुमान की जय. मंत्री किला ती निगुती परत तताने मागुती ऐसे विचारोणी चित्ती आली का कुळती सौमित्रा. जी राजा रावणानं शक्ती सोडली ती शक्ती लक्ष्मणाला शरण आली आणि त्या असणाऱ्या येणाऱ्या शरण येणाऱ्या शक्तीला लक्ष्मणानं हृदयाच्या ठिकाणी स्थान दिलं. मजा केले आम्ही मंत्रुन क्षीण माझी अंगवन मागे सरता रावण दंड संपूर्ण मज करील. शक्ती शरण आली. मी जर वापस गेले तर राजा रावण मला त्या ठिकाणी दंड केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या असणाऱ्या शक्तीला नारायण महाराज फास्ट चालायचं. हा म्हणून तुझं मी आले शरण तू शरणांगता शरण्य शक्ती बोलतीये. कन्या पूर्ण लक्ष्मणाला मी तुला शरण आली आहे आणि शरणांगताला त्या ठिकाणी सहारा देणं हे तुमचं कर्तव्य आहे असं म्हणल्याबरोबर लक्ष्मणानं हृदयाच्या ठिकाणी त्या शक्तीला स्थान दिलेले. कन्या ओणी शरण आली देणे अत्यंत कृपाली सौमित्र शरणांगता माऊली अंगीकारिली ब्रह्मशक्ती. वा वा. ती ब्रह्मशक्ती त्या ठिकाणी कन्या होऊन लक्ष्मणाकडे आली. तिचा स्वीकार केला अंगीकार केला हृदयाच्या ठिकाणी तिला स्थान दिलेले. कन्या झाली उपरत जनगतीशी अंगीकारित सौमित्र अत्यंत कृपाभरित थारा देत. सौमित्र लक्ष्मणानं तिला स्थान हृदयाच्या ठिकाणी दिलेला आहे. जरी उपक्षुई अशी तरी जगी होईला उपहासी. या शक्तीची उपेक्षणा केली तर ब्रह्मदेवाचा आशीर्वाद पूर्ण असणाऱ्या जगामध्ये उपेक्षणा होईल. द्विजवचन उपेक्षा रामफिरीवाल्यांनी जे रामफिरी नाहीत रोज त्यांनी रामफिरीवाल्यांनी जायचंय. तरी अनर्थ माझारी पडिजे. रामफेरीवाले रामफेरीला जे रोज जातात त्या लोकांनी जायचे. हा जीवे जाता शरणांगत प्राण सांडील रघुनाथ सुग्रीवादी कपी समस्त प्राण निश्चित सांडतील. मग त्या ठिकाणी असणारा जर लक्ष्मणानं प्राणाचा त्याग केला तर त्या ठिकाणी असणार रामही जिवंत राहणार नाही आणि असणारे वानरही त्या ठिकाणी प्राणाचा त्याग करतील. मग माझ्या जिने काय व्रता भूमीशी भार होय चुकवावया सकल उपाय जीवे पाय. ए वर्ता मला त्या ठिकाणी असणार एवढा मोठा अनर्थ चुकवण्यासाठी तात्काळ जाणं गरजेचं आहे. शरणांगता संरक्षिता शरणांगत मुख्य वानरा समस्त सुखावेल श्री रघुनाथ सुर समस्त सुखी होती. मग त्या ठिकाणी असणार मी जर तात्काळ गेलो वाचण्यासाठी जा तर त्या ठिकाणी असणार सर्व सुखी होतील वानर सुखी होतील. तो आलेला शरणांगतही त्या ठिकाणी सुखी होईल असं असणारे हनुमानजी राजा भरताला बोलू लागलेले. रामवदील रावणा अभिषेकील विभीषणा सिद्धी पावेल संपूर्णपणा वरद वचना रामाचे. लक्ष्मणाला गेल्याच्या नंतर मी उठवील राम राजा रावणाला त्या ठिकाणी असणार मारेल आणि सर्व असणार सीतेची सोडवणूक करील आणि रामराजाची गुढी त्या ठिकाणी असणारी उभी करेल. प्रभु रामचंद्र भगवान की जय. राम भक्त हनुमान महाराज की जय. एकल्या माझ्या जीवासाठी उल्हासती ब्रह्मांड कोटी राम विजयी सकळ सृष्टी मजसाठी होईना. मग लक्ष्मणाने विचार केला माझ्या एकल्या जीवासाठी सर्व ब्रह्मांडाचा त्या ठिकाणी असणारा उद्धार होईल. सर्व ब्रह्मांड आनंदी होतील. असणारे मी जरी गेलो तरी शरणांगत असणारा विभीषणाचं रक्षण होईल शक्तीचं रक्षण होईल आणि रामाचं त्या ठिकाणी असणारं राज्य होईल. राम रावणाला त्या ठिकाणी मारेल असा विचार लक्ष्मणाने केला. हृदयाच्या ठिकाणी स्थान दिलं. हनुमानजी राजा भरताला ही कथा सांगू लागलेली. विचारून चित्ती वा वा. पसरली अंगाची वाख
भक्ती हे! उदयीचे लिली ब्रह्मशक्ती केली ख्याती ब्रह्मदेवाचा आशीर्वाद असणारी अस्ती असणारी शक्ती हृदयाच्या ठिकाणी जिल्ली तिला स्थान दिलं एवढी ख्याती लक्ष्मणाने केलेली आहे. शक्ती भेदिता लक्ष्मणा गर्जे सिंहना दे रावण त्यावरी चालिला रघुनंदन धनुष्यबाण सज्जुनी शक्तीचा भेद लक्ष्मणाला झाला. राजा रावण सिंह गर्जना करू लागला. रामाला राग आला. धनुष्याला बाण लावला. निघाले ओढून या निर्वाण बाण तत्काळ मारावा रावण वा. तेरी साधिले विंधान पाठी देऊन पळाला हा प्रभू रामचंद्राने धनुष्याला बाण लावला. एका क्षणात रावणाला मारेल एवढ्यामध्ये राजा रावणानं रणांगणाच्या ठिकाणी पाठ दाखवलेली. आल्यावरी राम वाचक, राव वाचक, सर्व फास्ट चला. भान करी घ्याओ फास्ट चाला थोडं. ऐसा जाणूनी दृढ भाव रावण पाठी देऊ पळवून या रावण विजयी झाला रघुनंदन पाहू आला लक्ष्मण तव मूर्छापन्न राजा रावण पळून गेला. राम विजयी झाला. वापस आला. लक्ष्मणाला पाहतो काय अवस्था आहे. उर्वाळूनी अमृत हस्ती केली निर्वीर्य ते शक्ती विशल्य न करीच रघुपती ब्रह्मवचना पुरत प्रभू रामचंद्रानं पाहिलं लक्ष्मण त्या ठिकाणी विकल अवस्थेमध्ये पडला. हात फिरवला. शक्तीची असणे दहाता कमी केली. तिला राखलं आणि काय केलं. रामनाचा अतिक्रम सर्वथा न करी रघुतम आदरीला लौकिक धर्म बंद लौकिकाचा धर्म आदरला. ब्रह्मदेवाचा आशीर्वाद होता म्हणून तिचा अनादर केला नाही. एवढं कार्य रामानं केलं. लावून सुसेन वैद्य राज पुसता झाला सुसेनाला बोलवलं. काय सांग मग सुसेनानं सांगितलं औषधी आणावी लागतील. सुसेन वैद्य सुबुद्धी आणविल्या दिव्य औषधी शक्ती वा. दिव्य औषधी आणण्यासाठी सांगितलं सुसेनानं. सूर्य उगायच्या अगोदर त्या ठिकाणी जायचंय. सूर्य उदय न होता पहा वा. आणावा औषधी सूर्य उदय होण्याच्या अगोदर औषधी आणा. लक्ष्मण जागा होईल. उठल असं सुसेनानं सांगितलं. मी निघालो. मी आलो बैगवत करण ओळखी पर्वताच्या ठिकाणी आलो. पर्वतानं झळ मांडलं. मग डोंगर उपडिला उपटला पर्वत. मार्गी जाता स्परतात वा. मार्गाने आकाश मार्गाने चाललो. राजा भरता तुझा बाण आला माझ्या पायाला झगडला. राम नाम बाणावर बघितलं आणि या ठिकाणी आलो. राम रूपे भर शाबास, शाबास. बोल बोलिलो बहुत वा वा. ते क्षमा करो रघुनाथ मर हा या ठिकाणी पाहिलं. भरता तुला पाहिलं. राम दिसला म्हणून या ठिकाणी थांबलो. कोणी तुझा आश्रम वा वा. अत्यंत झाला विश्राम विश्राम झाला. एवढं कार्य केल्याचं समाधान झालं. तुझा आश्रम बघितल्याच्या नंतर सिद्धांत बोलत तेलेला काय रम्यता या ठिकाणी. पक्षी सिद्धांत बोलतात. राम 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 प्रत्येक चराचरामधून तुझ्या नगरीमध्ये आहे. मांडून सकळ बत्सर व्रत भरताश्रमी निरंतर भूते वर्तती एकत्र पंचमहाभूत एकत्र वर्तू लागले. हा. वर्णिता श्रीरामाचे गुण कपीस नाठवे कपी वा वा वा. राम नामाचे गुण. रामाचे गुण. हनुमंताला हनुमंत पाठ आठवणा. भरताला भरत पण आठवणा. देखून कपीची अवस्था वा वा. भरत ओसंडला चित्ता हे. श्रीराम गुण कीर्ती ऐकता विस्मित चित्ता विस्मय राजा भरताला. अरे हनुमंता असणाऱ्या वानराच्या मुखामधून रामाची एवढी स्तुती. मन बुद्धी चित्त वृत्ती अहंकाराची अहम कृती राम मिळाली निश्चिती बाह्य स्फूर्ती विसरला विसरला. हनुमंत जे कार्याला आलाय ते कार्य भरत विसरला. काय झालं. अंग झाले रोमांचित वा वा. झाली प्रेम सद्गत अंगाला घाम फुटला. प्रियांदा आनंदाश्रू स्रवत डोळ्याला अंधाऱ्या आल्या. राम रूपामध्ये लीन झाले. श्रवणी ऐकता श्रीरामचंद्रा भरता लागली योग मुद्रा विसरला तो रामाचं भजन रामाचं गुण राजा भरत विसरला. योग निद्रा लागली. नाठवे दे गेह देह भान राम रूपी जडला पूर्ण राम रूपी जडला. राजा भरत राम रूपामध्ये लीन झाला. हनुमंत ही कार्य विसरला. काय झालं. भरत विसरला भरत पण हनुमान विसरला हनुमत भरत पण विसरला. हनुमंत पण विसरला. कार्य ठप्प झालं. काय केलं पुढं. विसरले दोन्ही पण कार्य दोघही आपापल्या देहभान विसरले आणि राम रूपामध्ये लीन झाले. एवढ्यामध्ये हनुमानजी काय करतात. जीवन कळा सावध केली वा वा. प्राणशक्ती जीवन कळा सावध केली हनुमंतानं. राम कार्य करायचंय. मी काय करायला लागलो या ठिकाणी. कशासाठी आलो विचार केला. चित्त
चेतने ते धरी चित्ताला चेतना निर्माण केली, बुद्धीच्या ठिकाणी सद्बुद्धी आली, राम कार्य करायचं हे आठवलं. अकस्मात सावध होये मने मज झाले काय झालं मला या ठिकाणी अचानक सावध झाले हनुमानजी. भरतही सावध झाला. काय होतंय? करूप आहे उड्डाण वा वा वा. भरते घातले लोटांगण उड्डाण करू लागला. भरताला साष्टांग दंडवत घातला. काय विनंती करतो राजा भरत हनुमंताला? करावे येथे वा वा. तीर्थ प्रसाद द्यावा मानते हे. उपेक्षू नये अर्थ ते तुम्ही निज निश्चिते कृपा तुम्ही असणारे कृपाळू आहे, उपेक्षा करू नका. माझा महाप्रसाद घ्या, चरण तीर्थ तरी घ्या. विनंती भरताना केली. घराली श्रीराम भक्त वा वा वा. पूजा न करिता जा. भरत बोलू लागलेला आहे. रामाचे भक्त घरी आले, मोकळ्या हाताने पाठवले. एवढी केलेली भक्ती कर्म केलेलं वाया जाईल. ऐसे निज धर्मा विवंचना तू जाणितो शिकपिनन वा वा वा. सर्वथा उदासन धर्माचं रक्षण हनुमंता तुला तर माहिती आहे. रामदूत या ठिकाणी आलाय ना. ये रे वारीला त्वरित वा वा. जैसा राम तैसा भरत. हनुमंतानं विचार केला, जसा राम तसा भरत आहे. रामाला त्या ठिकाणी भरताला विनमुख करणं म्हणजे रामाला विनमुख केल्यासारखं. ऐकोणी कपीचे वचन भरत झाला हास्य वा वा. सकळ धर्माचे निज ज्ञान हसला राजा भरत. हे हनुमंता सर्व धर्माचं ज्ञान आहे बाबा तुला. सर्वाशी जन्मा ब्राह्मण कुळ शिळस गुण वेदशास्त्र संपन्न आलिया. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं ज्ञान आहे हनुमंता तुला. भरत ऐसा हो का भक्त श्रीराम भजनी रत भगवत बुद्धीने पूजा करीत तोची आव एवढा महान असणारा भरत, महान भाग्य भरताचं. हनुमंत दारामध्ये आला, राम प्रसन्न झाला. हनुमंतालाही वाटलं एवढा महान भक्त मला वाटलं नव्हतं असेल म्हणून. ज्ञानी आत्मा विश्वाचा भगवंताची स्वयसाच्या त्यासी पूजितो दैवाचा परमार्थाचा. माझं दैव थोरे म्हणून तू माझ्या दारामध्ये आलास. तुझी पूजा केल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही असा भरत हनुमंताला बोललेला आहे. करील जो उपेक्षण तो महादुःखे दारुण. जो आलेल्या अतिथीचं उपेक्षण करील महादुःखी आहे, त्याला पाप लागल्याशिवाय राहणार नाही. तव भजन भक्तीचे केवळ हृदय श्रीरामाचे सबाह्य अभ्यंतर अरे तू तर भक्तीचा पुतळा आहेस. तुझ्या हृदयामध्ये राम आहे, चराचरामध्ये राम आहे. ज्ञान तरी अत्याद्भुत वा वा. जग ब्रह्मरूप देखत ए हनुमंता, ब्रह्मानंदे अरे पाले खाणारे वाहणारेस. एवढा अद्भुत ज्ञान ब्रह्मानंद तुझ्या पुढे फिके पडतील. ऐशी आशी देखो न करी पूजन नमन तो महापापी पूर्ण अरे अशा राम भक्ताला पाहून नाही पूजा केल्यावर त्याच्यासारखा पापी जगात नाही. भरत बोलतोय राम साधूची हे दृष्टी. राम कुठे भेटतो? साधूच्या दृष्टीमध्ये, साधूच्या हृदयामध्ये, साधूच्या पूजामध्ये, संतांच्या पूजामध्ये, भक्तीच्या ठिकाणी राम भेटतो. राम साधूची हे वृत्ती. राम साधूच्या वृत्तीच्या ठिकाणी राहतो. राम साधूच्या अंतःकरणामध्ये राहतो. प्राप्ती सत्संग. रामाला प्राप्त करून घ्यायची असेल तर सत्संगती लागते. राम भक्ताची संगती लागते. राम सत्संगा वा वा वा. राम सत्संगा राम सत्संगाला राम कुठे राहतो? सत्संगाच्या ठिकाणी राम राहतो. म्हणून उद्धवाला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, उद्धवा मी कुठं आहे? मी फक्त भक्ताच्या ठिकाणी आहे. श्रीराम राम कपी स्वयं भक्ताच्या सबाह्य अंतःकरणाच्या ठिकाणी, बाह्य स्वरूपाच्या ठिकाणी भक्ताच्या सेवेमध्ये रामाची सेवा आहे. ऐकोणी भरताचे उत्तर हनुमान झाला चिंता भरताचे शब्द ऐकले, चिंता दूर झाला. हनुमंत काय बोलतो? रामानुजा तुझे वचन सर्वथानुलंघे पूर्ण संकोचित. हे भरता, रामाचा बंधूस तुझं वचन उल्लंघन करण्याची ताकद आहे का माझ्यापाशी? उडत सौमित्र पडिलावी संज्ञा घेतले जीवन येथे मी करिता भोजन तेची. सौमित्र रंगणाच्या ठिकाणी पडलाय. पाणी आणि जेवण जर घेऊन बसलो पाप लागल मला. स्वामीचं कार्य करायचंय. हनुमानजी बोलतात, श्रीराम वैसला सच्चिंत वानर भार शोका कुलित विभीषण दुःखित. इकडे प्रभू रामचंद्र चिंता दुरावस्थेमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी वानराच्या विरी इकडे तिकडे बघू लागलेत. काय होतंय पुढे? स्वामी भरता विनंती ऐका मज द्यावे चरणोदक संभावना सकाळी का केले देख पावली. हनुमंतानं विनंती केली, मला फक्त चरणामृत राम माझी वाट पाहतोय. त्या
चरणानं सगळं पावन होईल. तुझ्या चरण तीर्थ घेता वा. जयी होईन सर्व तास तुझ्या चरणाचे तीर्थ घेतल्याच्या नंतर मी विजयी होईल आणि रामही विजयी होईल. उभवणी रामराज्याची गुढी तुटेल देवांची रामराज्याची गुढी उभो 33 कोटी देवाची बारावडी तुटेल. राजा रावण मरेल, सीता सोडवली जाईल. म्हणून चरणी ठेविला चरणावर माता हनुमंतानं ठेवला. चरण उद्योग वर्ता करून घेतलं. काय करतो पुढे? राम दर्शनाची बहु झाले उत्कंठ वा वा. आज्ञेस्तव आलो ये भरत बोलू लागलेला आहे. रामाच्या दर्शनासाठी फार आतुर झालेलो आहे असणाऱ्या हनुमंता, तू या ठिकाणी आलास ना, काय करतो मी? मान तुझ सवे देई वा वा. भरताचे विचार, हे हनुमंता माझा बाण तुझ्या बरोबर देईल. बाण रामाचं दर्शन घेईल, त्यानं माझ्या अंतकरणाला समाधान लागेल. राम स्मरता वा वा. तुझ श्रम नाही सर्वथा हे. जाणोनी माझ्या मनोगता वचनार्था तुला श्रम नाही, माझी इच्छा आहे म्हणून माझ्या बाणावर बसून जा. ऐकोनी भरत वचन भरताचे शब्द हनुमंतानं ऐकले. आपण कोण उल्लंघी तुझे वचन हे भरता, तुझं वचन उल्लंघन करण्याची कुणापाशी ताकद आहे बाबा? वाचेसी पडिले महामोह वा वा. पाहिला दोन्ही कर जोडून ये रे चापे सजोनी आगुन महामौन हनुमंताला पडलं. राजा भरतानं धनुष्याला बाण लावला, बाण सज्ज केलेला आहे. भरत प्रेम अद्भुत प्रेमे बांधला कपिना वा वा. अद्भुत राजा भरताचं प्रेम प्रेमाने बांधला हनुमंत. त्या ठिकाणी काय करतो भरत? भरोने प्रदक्षिणा नमन घेतले चरण तीर्थ मानून बाणे करिता रोहन येले संधान योजिले. हनुमंतानं चरणाचे तीर्थ घेतले, बाणावर बसला. राजा भरतानं धनुष्याला बाण लावला, वडू लागला कानडी. ओढी काढोनी कानाडी सविला परवडी बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय. धनुष्याला बाण सोडला, निघाला आकाश राम स्मरण भरते प्रौढी सोडीला कपी करोनी राम स्मरण नामाची गर्जना केली. हनुमंत निघाले बाणावर बसले. जाता गगनात गगनाव घे लखलखित दिव्य तेज अद्भुत बाण गेला गगनामध्ये, अके लखलखीत झाला. हनुमंताचं एक तेज, पर्वताचं दुसरं तेज, त्या बाणाचं तिसरं तेज आणि भरताच्या भक्तीचं ते तेज, त्याच्यामुळे लखलख झालं गगनामध्ये. दुधुंबी सुरवरी स्वर्गीत राहटिल्या भेरी. वा वा. 33 कोटी देवाला आनंद झाला. सुमनाच्या फुलाचा वर्षाव केला. नामाची गर्जना. बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय. गंधर्वाचे गायन गंधर्व गायन करू लागलेले आहेत. जयकारे गर्जन वा वा. देवांगणाचे नर्तन देवांगणा नाचू लागल्या. जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. विजयी झाला कपिंद्र आता उठविल हनुमंत विजयी झाला. लक्ष्मणाला वटवील, राजा रावणाला मारील, आपली बांधवडी सोडील. आनंद सगळ्यांना झाला. उठेल देवाची बांधवडी वा वा. नृत्य करीती तातडी 33 कोटी देवाची बांधवडी सुटल. जय जयकारे जय जयकार देवानी केला, गर्जना करू लागले. स्वर्गी हर्षित सुरगन वेगी जात से वायुनंद वा वा. आकाश मार्गे शोभायमान आकाश मार्गाने स्वर्गामधून असणारे हनुमानजी चालू लागलेले, जाऊ लागलेले. काय होते? इकडे रघुनंदन झाला अत्यंत. इकडे काय झालेले? सोयीच्या ठिकाणी मार्ग प्रभू रामचंद्राला चिंता दुरावस्था झालेले. मार्गाकडे पाहिला हनुमानजी, काय येईनात, का उशीर झाला, विचार करू लागले. का पानयेची कपिनंदन का लागले विलंबन. वा वा. नकळे काही झाले विघ्न राक्षसी छळून मारिला. काय हनुमंत येईना? राक्षसाबरोबर युद्ध झालं का काय? हनुमंताला छळून राक्षसाने मारलं का काय? विचार प्रभू रामचंद्राने केलेला आहे. ही सगळा पर्वतची चुकला आणखी पर्वतांत साशी गेला. काय झाला असल? मार्गची भुलला वेडावला. हनुमंत पर्वत चुकला का काय? मार्ग विसरला का काय? चुकून तिसऱ्याच पर्वतावर गेला का काय? प्रभू रामचंद्राला विचारला पडलेला आहे की नीट तेथेची गेला पर्वतही ठाकिला. वा. सधी ओळखेची वहिला की डोळा लागला. त्या ठिकाणी गेला, पर्वताच्या ठिकाणी गेला, त्या ठिकाणी थांबला. काय अडचण हनुमंताला आली? प्रभू रामचंद्र विचार राक्षस कोणी निमले तेथ तीही माया केली. वा. गोवन पाडिला आहे हनुमंत. संकल्प विकल्प राक्षस आली का काय? हनुमंताबरोबर युद्ध केलं का काय? हनुमंत त्या ठिकाणी
कोण भी राक्षसांसी वा वा. ना कळे सर्वथा मायेसी हे. जिंतून माया राक्षसी निज कार्या विचार केला हनुमंताची ताकद राक्षसाला मारील त्यांच्यावर विजय मिळवेल एवढी ताकद हनुमंतापाशी आहे. तिथे राखत गंधर्वा सती ते ततीही देखील कपिनाथ औषधी घेत पर्वती. अरे त्या पर्वताच्या ठिकाणी गंधर्व असतील त्यांनी हनुमंताला पाहिलं असेल त्यांनी अडवलं असेल असा विचार करू लागले. तीही कळी मांडली ते वा वा. घेऊन देते त्या ठिकाणी कळ झाली असेल युद्धाला सुरुवात झाली असेल हनुमंत गुटला का काय पण हनुमंत त्यांनाही ऐकणार नाही. ही न घडे कपिसी क्षणे मारील गंधर्वा वा वा वा. जगती तळी हनुमंता शिरणी एका क्षणामध्ये गंधर्वाला मारेल हनुमंत एवढी ताकद ब्रह्मदेवानं सांगितलं होतं त्या ठिकाणी बंकर आणि किंकर मारलेले. हा 14 सहस्र बनकर 80,000 बनकर आखया कुमार वट 14,000 किंकर अखिया कुमारा सहित असणारे मारले होते. आम्ही इतर राक्षसांच्या पंक्ती वाह. मारिल्या असंख्य राक्षस इंद्रजिताला त्रास केला. गंधर्वाची काय ताकद आहे हनुमंता पुढे. कडे काय पडली गुंती लोटून गेली वा वा. मध्यरात्र झालेली आहे एवढा वेळ झाला काय येईल हनुमंत. प्राणे वेचल्या लक्ष्मण औषधीचे काय कारण वा वा. अश्रुपूर्ण झाले नयन लक्ष्मण डोळ्या वाट धारा येऊ लागल्या. प्रभू रामचंद्राच्या लक्ष्मणाला पाहिलं काय येईल हनुमंत काय होईल माझ्या लक्ष्मणाचं. हा लक्ष्मण काय केले रणयुद्धात सांडिले शक्तिभेद शयन केले मज मोकलिले संग्राम. शोक प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी असणाऱ्या 10 वयामध्ये करू लागलेले आहेत. ए लक्ष्मणा काय केलंस बाबा तू हे काय झालं तुला या असणाऱ्या अर्ध्यावर मला सोडतो का काय लक्ष्मणा रणांगणाच्या ठिकाणी मला सोडलास असं प्रभू रामचंद्र शोक करू लागलेले. करोने अद्भुत पुरुषार्थ वा वा. वाचविला शरणागत हे लक्ष्मणा शक्ती ही एवढा मोठा पुरुषार्थ केलास बाबा आली त्या शक्तीचा भेद घेतलास एका शरणागताला वाचवलं स्वतः त्या ठिकाणी हृदयावर शक्ती घेतलीस एवढं कार्य महान केलंस लक्ष्मणा काय झालं तुला. शरणागत शरण वा वा. साच एक लक्ष्मण ब्रह्माविले साच करुण शक्ती झेलून हे लक्ष्मणा शरणागताचं रक्षण करून दाखवलं स्वतःच्या हृदयावर शक्ती घेतलीस बाबा लक्ष्मणा एवढं महान कार्य केलंस लक्ष्मणा तो. विभीषण घातला पाठीशी वा वा. धरली पोटाशी सौमित्र ख्याती केली ऐशी शरणागताशी हे लक्ष्मणा अरे विभीषणाला पाठीशी घातलं शक्तीला हृदयाच्या ठिकाणी घेतलंस एवढं महान कार्य केलंस असणाऱ्या लक्ष्मणा प्रभू रामचंद्र बोलू लागले. येरांचा घाता वहिली वा वा वा. येरे प्रवर्तली येरांचं भय झाले दोन्ही एक दुसऱ्याचा घात करण्यासाठी आलेली शक्ती इकडे असणारा शरणांगत दोघालाही वाचवलं स्वतःच्या प्राणाची आहुती त्या ठिकाणी दिलीस लक्ष्मणा स्वतः तो असणाऱ्या हृदयावर घेतलं एवढं महान कार्य केलंस लक्ष्मणा. पहिलं शरणार्थी पाठीशी घातला निश्चित शरण आली शक्ती पहिला शरणांगत हे लक्ष्मणा एवढं महान कार्य केलं. पहिला शरणांगत विभीषण त्याला पाठीशी घातलं दुसरी शरणांगत आलेली शक्ती हृदयाच्या ठिकाणी तिला स्थान दिलंस बाळा एवढं महान कार्य केलं. उठणं लक्ष्मणा जाईल सर्वथा परिण उपेक्षावे शरणागत सौमित्र सच केले आता. हे लक्ष्मणा अरे तो प्राणाची असणारी किंवा बघितली नाही प्राणाचा राग बघितला जीव गेला तरी चालेल पण तो असणार सूर्यवंशाच्या कुळाचं ब्रीद राखलंस लक्ष्मणा. अरे एवढं कार्य केलंस ना बाळा तो उठणं लक्ष्मणा काय झालंय तुला. सोनी लक्ष्मणा जवळी हात पिटीत वक्षस्थळी सौमित्रे मांडली रांडोळी लक्ष्मणाच्या जवळ प्रभू रामचंद्र बसलेले मांडीवर घेतलेले हात वक्षस्थळावर त्या ठिकाणी छाती बडवू लागलेली आहे. प्रभू रामचंद्र अतिशय दुःखद अवस्थेमध्ये त्या ठिकाणी झालेले आहेत हृदयावर मारून घेऊ लागलेले आहेत. काय होत आहे पुढे. ये रे लक्ष्मणा साधते का बंधू रत्ना माझं सांडिले माझी रणा निष्ठुरा हे लक्ष्मणा हे लक्ष्मणा बोल ना लक्ष्मणा. अरे माझा असणारा भाऊ आहेस ना तो अरे मला सोडून कुठे जातोस लक्ष्मणा. अरे मी तुझ्या विना पोर काय रे लक्ष्मणा तूच तीच माझी शक्ती लक्ष्मणा. लक्ष्मणा उठ ना. माझं सांडून दुःखार्दित निघाला अशी त्वरित माझे बापराध बहुत तू आज समजतो. हे लक्ष्मणा या दुःखाच्या अवस्थेमध्ये मला सोडून गेलास का लक्ष्मणा तो एवढे मोठे माझे असणारे अपराध झाले का लक्ष्मणा माझ्याकडून चुकलं असलं तर माफ कर ना बाळा. अरे उठ
ना लक्ष्मणा, बोल ना काहीतरी लक्ष्मणा, तुझ्याशिवाय मी नाही रे जगू शकत लक्ष्मणा. बहुसाल कष्टला शिवणी कष्ट करीसी अनुदिनी पोट आपुले बांधोनी. हे लक्ष्मणा, अरे 14 वर्षाचा कालावधी कष्ट घेतलंस ना बाळा, तो स्वतःच पोट बांधलं, स्वतः निरहरी राहिलास, रानावनामध्ये फिरलास, एक एक फळ लक्ष्मणा गोळा केलंस आणि माझं पोट भरलंस ना लक्ष्मणा. काय तुझं गुणाचं वर्णन करू लक्ष्मणा. क्षाल न करीसी नित्य चरण चुरीसी अहो रात्र निद्रा न ज्ञान मात्र. ए लक्ष्मणा, राम भजन. अरे 14 वर्ष तू झोपला नाहीस ना बाळा. अरे 14 वर्ष असणार माझे पाय चोपलेस लक्ष्मणा, तो एवढी सेवा केलीस बाळा माझी आणि मला सोडून जातोस का रे. मला कोण आहे तुझ्याशिवाय. जे कष्ट आठविता माझ होत तसे दुःखावस्था हृदय स्फोट होईल. हे लक्ष्मणा, लक्ष्मणा उठ ना, लक्ष्मणा उठ ना. अरे तुझे असणारे कष्ट आणि त्याची जर आठवण झाली ना बाळा, माझ्या हृदयाचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मणा. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही बाळा. उठ ना लक्ष्मणा. म्हणून घालेलो टांगण सावध झाला मनी. लोटांगण घातलं, सावध झाले प्रभू रामचंद्र. मी कारण लागलो या ठिकाणी. म्हणे काय झाले येथे येईल सौमित्रात दमन या सकल भूते. काय झालं या ठिकाणी. ताकद कमी आहे का. सर्व पंचमहाभूताचं दमन करेल आणि लक्ष्मणाला जिवंत करेल. वीर श्रीने प्रवेश प्रभू रामचंद्राच्या शरीरामध्ये केलेला आहे. पृथ्वी दमिली धरित्री दुहिला औषधी सामग्री मृत्याहून दमिन बाणाग्री सौमित्र शरीरी. पूर्वी ज्या राजानं धर्तरीचं दमन केलं पृथ्वीराजानं, मी एका बाणानं पृथ्वीचं दमन करेल आणि माझ्या लक्ष्मणाच्या हृदयाच्या ठिकाणी तिथं तो कठीणत्व त्या ठिकाणी आणेल. अगस्त्य ऋषीने अगस्त्य ऋषीने एका आचमनामध्ये पाण्या समुद्र आठवला. मी त्या समुद्राला दमन करेन आणि पाणी माझ्या लक्ष्मणाच्या हृदयाच्या ठिकाणी आणेल. सौमित्राची जीवन श्री आणून देईल झडक करी करील मोहरे बाणधारी. आपण एका बाणामध्ये असणाऱ्या आपाची म्हणजे ते असणाऱ्या पाण्याची बोवडी करील, त्या असणाऱ्या अग्नीची बोवडी करील आणि माझ्या लक्ष्मणाचा जठर अग्नी पेटविल असा विचार केला. तेजस्वी शोषणात होय लक्ष्मण अन्यथा महावात. त्या तेजानं, त्या वाऱ्यानं त्या ठिकाणी पूर्णपणे माझ्या बरोबर रांगोळी लावली का काय. माझ्या लक्ष्मणाच्या हृदयाचं तेज घेतलं का काय. एका बाणानं त्याला त्या ठिकाणी पूर्ण संपविल. बाणे महाशून्य भरडीन प्राचीन सकळ प्रभंजन कव लक्ष्मणाचा निज प्राण स्वय आपण आणून दे. सर्व विश्व बाणानं भरडील आणि असणाऱ्या लक्ष्मणाचे प्राण घेऊन येईल एवढी ताकद माझ्यापाशी आहे. शोभमीना चिदाकाश वा होतील सगळेचे आकाश सौमित्राचे हृदय आकाश सावकाश. चिदाकाशाचं दमन करील, सर्व आकाशाचं दमन करील आणि लक्ष्मणाचं हृदय आकाश त्या ठिकाणी असणारा सावध करील. प्रभू रामचंद्र बोलू लागले. म्हणून या सकळ देव बुडविन त्यांची माव सर्व देवाला दंड करील आणि आपापल्या देवतेचं ज्या लक्ष्मणाच्या हृदयाच्या ठिकाणची आपापले तत्व काढून नेले ते तत्व त्या ठिकाणी आणील. कमुन दिशांची पोकळी भरीन चिदानंद कल्लो. जव सौमित्राचे कर्णवीर हाळ या हाळी निघे शब्द. जोपर्यंत लक्ष्मणाच्या हृदयाच्या ठिकाणी सर्व देव आपापले असणारे त्या ठिकाणी गुण आपापले तत्व परत आणत नाही तोपर्यंत त्यांना सोडणार नाही. बाणे पाडून या सूर्यासी खंडोनी उदयास्तांसी हिरोणी तेजासी नेत्री. सूर्याला त्या ठिकाणी पाडील, तेजाला त्या ठिकाणी असणारा दंड करील आणि माझ्या लक्ष्मणाच्या हृदयाच्या ठिकाणचं तेज जागृत करील. अश्विनी देव दोन्ही निरोध दोन्ही अश्विनी देवाला दंड करील आणि माझ्या लक्ष्मणाचा श्वास चालू करेल, त्याचं नाक त्या ठिकाणी हे करील. ते गाळून घाना जेणे निरस केली रसना वा गोडी हिरोना आणि न जानाचे तविल. त्या रसनेला लक्ष्मणाची रसना म्हणजे जिभेची चव नाही शिजलेले त्या देवतेला दंड करील आणि ती चव वापस आणेल. वायूने मांडली घस घस केला सौमित्र मंद स्पर्श पिळवणे त्याचा प्राणांश करीन. वायूनं माझ्या सौमित्राला त्या ठिकाणी निग्लेक्ट केलं. वायूलाही त्या ठिकाणी दंड करीन आणि लक्ष्मणाच्या शरीरामधला वारा तयार करील. बंड निर्वीर्य केले बाहू. इंद्राला दंड करेल, इंद्राला एका बाणामध्ये करेल आणि माझ्या लक्ष्मणाच्या हातामध्ये जी असणारी ताकद आहे निचेष्टित पडलेला हात वापस आली. संचरे अधोगती क्षीण केली शरीर शक्ती त्याशी लावणी ख्याती अक्षय. त्या ठिकाणी असणारा माझ्या चलन वलन गती त्या
लक्ष्मणाची नाही शिकली त्या देवतेला सुद्धा दंड दिल्याशिवाय सोडणार नाही. मयाने केला निरोध वा. खुंटला रती स्वानंद त्याचा छेदुनिया माझ्या लक्ष्मणाचा स्वरती स्वानंद नाहीसा केला त्या देवतेला ते एका बाणामध्ये संपविला निरती स्वानंद आणावी. केली उपेंद्र छळ नोक्ती खाली गमनागमन शक्ती त्याशी लावणी या ख्याती उपेंद्राला ही दंड दिल्याशिवाय राहणार नाही आणि लक्ष्मणाला जागा करेल असं प्रभू रामचंद्र बोलतात. बळीने द्वारपाळ केला वा. विक्रम फला खिळीन सौमित्राच्या पावला चालविन बळीनं द्वारपाळ केला होता वामनाला त्या ठिकाणी असणार तशा पद्धतीने ती अवस्था करील आणि लक्ष्मणाला जिवंत करील. नभे मांडिले द्वंद्व विशेष या नभानं माझ्या बरोबर द्वंद्व केलं नभाला सोडणार नाही. लक्ष्मण जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत त्याला त्या ठिकाणी बाणानं सोडणार नाही. इंद्र चंद्र पिढीला अक्षय रोग तरी निक्षळ न राहे उगे सौमित्राचे मन नेले वेगे मूर्छित करो. चंद्राला क्षयरोग झाला पण त्या क्षयरोगानं पिडलं मी बाणानं चंद्राला संपवेल माझ्या लक्ष्मणाचं तेच जर नाही वापस आणून दिलं तर ऐसे दंडी नामी त्यासी वा. स्वय विसरवणे निज धर्मासी सांडून संकल्प विकल्पासी उठवे सर्व निज धर्म सोडील संकल्प विकल्प सोडील प्रत्येकाला दंड लावणे नाही ती पृथ्वी नाहीशी करील. हे 3 तास सप्तपथा नाहीशी करेल एवढी ताकद माझ्यापाशी आहे. ब्रह्माने बुद्धी केली मंद त्याचे ब्रह्म माझ्या लक्ष्मणाची बुद्धी नाहीशी केली मंद केली त्या बुद्धीच्या देवतेला ब्रह्मदेवाला दंड दिल्याशिवाय राहणार. अहंकार केला क्षीण त्याशी सोहमार करीन संवारुण अहंकार लक्ष्मणाचा जागृत झाल्याशिवाय त्या असणाऱ्या देवतेला सोडणार नाही. विष्णू ठेवणी त्वरित न करी सौमित्राचा अवचित तरी तो मारे करी न पदच्युत सर्ववत त्या विष्णूला पदावरून त्या ठिकाणी काढून टाकील माझा जर लक्ष्मण जिवंत नाही झालं. लक्ष्मणाचे वीर हे जाण पूर्ण शोभला रघुनंदन अंतक होऊन धनुष्य त्या लक्ष्मणाच्या विरहानं प्रभू रामचंद्राला क्रोध आलाय. अंतकाचा अंतक झाला धनुष्याला बाण लावला सकळ राक्षस सकळ जाळी न हे जगती तळ झाला क्रोधाग्नी कल्लोळ काळा का सर्व राक्षसाच्या कुळाला जाळील 3 तास सप्तपथा नाहीसा करील असा क्रोध प्रभू रामचंद्राला आलेला. काळ मांडला युगांत लोकपाळ हडबडला लोकपाळ प्रतांत काळ जसा यावा तसा क्रोध प्रभू रामचंद्राचा पहिला काय झालं. ब्रह्मा म्हणे काय झाले काळे विन प्रळयांत मांडिले जुने कष्ट मजा ओढवले पुन्हा कैसे सकळ काळ आला अंत आला ब्रह्मदेव विचार करू लागला सृष्टी डबल मला तयार करावं लागते का काय होता सकळा आडदरा पळती मरकटे सैरा ते देखोनी थोर थोर वानर वीर पुढे झाले. मोठमोठे वानर प्रभू रामचंद्राच्या समोर आले काय विनंती करतात. सुग्रीव कपिलनाथ विभीषण शरणागत विभीषणाला सुग्रीवाला न मिळाला जमवंताला हे प्रभू रामचंद्र अवतार राम रामो अकाळी करुण हे प्रळयो का पतसे ब्रह्मदेव नवी सृष्टी पहाव करावे. रामचंद्र शांत व्हा प्रभू रामचंद्र राग आवरा राग एवढा बरं नाही प्रळय काळी आणि प्रभू रामचंद्र आमच्याकडे बघा. अकाळ प्रळयो करिता भोल लागेल निजव्रता तू सकळा ते पाळिता निरपराध. हे प्रभू रामचंद्र या सर्वाचा नाश करणं हे असणार पाप लागेल देवा. विचार करा माफ करा काचे अपराधासाठी संहारणे सकळ सृष्टी ते प्रतिपालनाची गोष्टी केली. प्रभू रामचंद्र एकानं अपराध केला ना एकासाठी सर्व सृष्टीचा नाश करणं योग्य नाही. प्रभू रामचंद्र विचार करा जनक सकल पिता पिता महाचा अपराध निज बाळाचा अरे सर्वाचा असणारा पिताच न तो लेकराकडून चुकलं म्हणून का सर्वाचा घात करणार आहेस का देवा. बापच न तू सर्वाचा जगत पितायस माफ कर आपल्या बाळांना चुकलं म्हणून नको चुकुनी पाहणा तू कृपाळू रघुनंदन पाय धरले प्रभू रामचंद्राचे भगवंता एवढा सृष्टीचा असणारा विनाश करणं योग्य नाही म्हणून चरणावर लोटांगण घातलं. प्रभू रामचंद्र काय करतात भक्तजनांचा पुंडलिक झाल्यावर वाजवा दीन दयाळ बोलला कृपा कलोळ प्रात बाळ भक्ताचा कायवरी असणारा भगवंत ते असणारा भक्ताचं प्रेम वाढणाऱ्याचं प्रेम सर्वांचं पाहिलं विचार केला क्रोधाला शांत करू लागले
म्हणजे काय होतंय? तृषाच दिन चातक देखताची काही एक वर्षणी पुंडलिक झाल्यावर आदलीवाल्याने हात वाजवायचे. पुंडलिक जसं चातकाची तहान भागवण्यासाठी पाऊस येतो आणि त्याला थोन चोचीमध्ये टाकतो, भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतानं क्रोधाचं क्षमन करू लागले. काय भक्ताचं वचन अनुलंघन नंदन केले क्रोधाचे उपशमन. नीच भक्ताचं उल्लंघन वचनाचं उल्लंघन न करणं प्रभू रामचंद्र राग शांत केला. एका एकपणाची दिठी एका जनार्दनी नाथिली गोत वाह. आलिता श्रीरामी मिठी ब्रह्मत्व सृष्टी. प्रभू रामचंद्रानं सृष्टीचा जो नाश करणार होतं ते थांबवलं. नाथबाबाने आपल्या गुरुला शरण जाऊन सांगितलं. काय बोलतात? एका जनार्दना शरण होय. प्रार्थुनिया रघुनंदन केले क्रोधाचे उपशमन निज जनकृपा. आपल्या गुरुला शरण जाऊन सांगितलं. प्रभू रामचंद्रानं निज भक्ताचं मन राखण्यासाठी, त्या असणाऱ्या वानराच्या शब्दाला मान देण्यासाठी आपल्या क्रोधाचं क्षमन केलं. शांत झाले. स्वस्ती श्री वाह. भावायण खंडे कार्तिका वाह. उपशमनम नाम अष्टचत्वारी चोवाया. हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय आमचे डोरले सर, परमार्थिक परमस्नेही डोरले सर आणि हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय साबळे सर, वारंवार ज्या वेळेला आपण रामायण लावलं तेव्हापासून आतापर्यंत वारंवार येतात, आपला सहकार्य करतात. त्याबद्दल त्यांचा अतिशय आम्ही समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं त्यांचं ऋण व्यक्त करतो, त्यांचं स्वागत करतो. पुढे त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवायच्यात, जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात. याच्यानंतरची पुढची वाचण्याची सेवा हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय आपल्या गावाचं आणि पंचक्रोशीचं परमार्थिक वैभव डॉक्टर राजेंद्र वीर साहेब, मी त्यांना विनंती करतो, या 5 कवाय नव्या तुम्ही वाचायचे या. आणि 190 रुपये आम्हाला देणगी आलेली आहे. भगवान त्यांचं कल्याण करो. हरिभक्त परायण पान महाराज देवकर सूचक वाचकातर्फे भव्य लक्ष्मण शक्तीला 211 रुपये देणगी. साहेब देणगी याप्रमाणे आहे. जगन्नाथ डोरले सर आणि साबळे महाराज यांच्यातर्फे 201 रुपया देणगी. शुभम दिलीप धुमाळ 101 रुपया. नारायण गायकवाड 100 रुपये. गुप्तदान 51 रुपये. धर्मराज घुमरे 105 रुपये. बाबू कदम 101 रुपया. हनुमान भड 105 रुपये. गुप्तदान 501 रुपये. मागचं कोणतं? मागचं काय वाच